वसमत तालुक्यातील भोगाव येथील पारंपरिक बौद्ध स्मशानभूमीची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दाद मिळत नसल्याने आज संतप्त गावकऱ्यांनी चक्क तिरडी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघाला आणि थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। भोगाव येथील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून पावसामुळे आणि इतर अडचणींमुळे अंत्यविधीसाठी मोठी कसरत करावी लागते। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी समाज बांधवांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। आता या तिरडी मोर्चामुळे तरी सुस्त प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भोगावमध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांचे असे आदेश होते की त्या ठिकाणी बौद्ध समाजाला जी जागा आहे खाजगी असेल ती उपलब्ध करून द्या। तर तहसीलदार मॅडमनी अगदी त्यांच्या मनाने त्यांच्या सोयीनुसार सगळं गावकरी जमलेले असताना त्यांनी चुकीचा पंचनामा केलेला आहे आणि त्या पंचनाम्यावर गावातल्या कुठल्याही एकाही व्यक्तीची सही नसताना त्यांनी बौद्ध समाजाची स्मशानभूमी ही त्या फेरवून रद्द केलेली आहे। म्हणून ह्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। तुमचा या आमच्या सर्व गावकऱ्यांची सहमती असल्यामुळं सर्व आम्ही गावकरी मिळून ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आज हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये भोगाव दानोरा म्हणून गाव आहे। त्या गावामध्ये आज स्मशानभूमीसाठी जागा उरलेली नाही। या ठिकाणी त्यांचा लढा बऱ्याच वर्षापासून आहे। 7/12ला 7 गुंठे त्या ठिकाणी लागलेली जमीन असताना ADM साहेबांनी या कालपर्वा ती जमीन त्या 7/12 उडवलेली आहे। त्यामुळे आता यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे भोगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं ADM कार्यालयाच्या समोर आम्ही तिरडे आंदोलन केलेलं आहे। मित्रो, या ठिकाणी मेल्यानंतर जरी आमच्या माणसाची जर अवहेलना होत असेल तर आम्ही आंबेडकरी जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजातला एखादा माणूस भोगावचा जर मयत झाला तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ADM कार्यालयाच्या समोर येणारा अंत्यविधी करणार आहे। भावनेच्या आधारावरती या देशामध्ये राम मंदिराचा निकाल लागला। केवळ भावनेचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही, आमची आस्था आहे, आमची भावना आहे। या आधारावरती राम मंदिर त्या ठिकाणी राम भक्ताच्या लोकांना दिल्यात आलेलं आहे। या ठिकाणी आमची आस्था आहे, भावना आहे आणि 100 वर्षाची आमची परंपरा आहे। 100 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी अंत्यविधी करत आहोत त्या ठिकाणी रेकॉर्डला देखील आमची नोंद झालेली आहे। एका बाजूला भावना आहे, दुसऱ्या बाजूला आमचं रेकॉर्ड देखील आहे। असं असताना भावनेचा विचार न करता, आमच्या परंपरेचा विचार न करता, रेकॉर्डचा विचार न करता आणि या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे स्पष्ट स्वरूपाचा की जोपर्यंत भोगाव येथील बौद्ध लोकांना स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा जुना जो फेर आहे तो फेर रद्द करू नये असे आदेश असताना देखील इथल्या वसमतच्या तहसीलदार यांनी चुकीच्या प्रकारचा पंचनामा करून अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अहवालामध्ये स्वतः सांगितलं आहे की गावामध्ये त्या ठिकाणी जी सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीवर इतर लोकांचा त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, मसोट आहे आणि तिथं जागा उपलब्ध नाही, त्या लोकांचा विरोध आहे। आज तारखेत गावामध्ये एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे। जर आम्ही कोणाचा अंत्यविधी करायला त्या ठिकाणी गेलो तर याच्यापूर्वी एकदा घटना या गावात घडली होती 10-15 वर्षाखाली। आमचं त्या ठिकाणी लाकडं रचले होते, ते रचलेले लाकडं फेकून दिले, नदीमध्ये फेकून दिले। 2-3 वेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रेताचा अवहेलना झालेली आहे, अवमान झालेला आहे, गंभीर स्वरूपाची घटना झाली आहे। त्या काळात सोशल मीडिया नव्हता। आज ही परिस्थिती जर घडली असती तर फार वातावरण चिघळलं असतं। हे का भोगावचा विषय नाही, या हिंगोली जिल्ह्यामधल्या संबंध बौद्ध लोकांचा हा विषय आहे, गंभीर विषय आहे। प्रशासनानं गांभीर्याने याच्याकडे घ्यावं आणि तात्काळ रेकॉर्डला 7/12वर बौद्ध स्मशानभूमीची नोंद करून द्यावी। जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम इथल्या प्रशासनाला वाईट प्रकारचे भोगावे लागतील। अन्याय म्हणजे एवढा केला की बघा ना, 100 वर्षापासून जी स्मशानभूमी आहे तिथं अंत्यविधी आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहे। पुन्हा 2005ला त्याची 7/12 सुद्धा तयार आहे, त्याचा फेरसुद्धा झालेला आहे। 7 गुंठे आर ही तिथं स्मशानभूमीची आमची नोंद असताना एकदम ADM साहेबांनी कशी कोणी आधार उडवली आणि आमची पर्यायव्यवस्था कोणती न देता कसं काय उडवण्याचा अधिकार आहे। तुम्ही यापूर्वी अधिकाऱ्यांना बोलले होते? 2-3 वेळेस चर्चा केली, साहेबांना फक्त आम्हाला उडवडीची चर्चा केली नसेल केली, कोणताही निर्णय घेतला नाही। पुढचा पाऊल काय नाही, याच्यानंतर आता अंत्यविधी ज्यावेळेस होईल त्या दिवशी ADM साहेबांच्या पुढे आम्ही तिथं अंत्यविधी करतील, कारण आम्हाला जागाच नाही ना। कारण जर 7/12वरची नोंद असताना परंपरेनुसार आम्ही तिथं अंत्यविधी करतो,
100 वर्षाचा जर हे जर मोडीत असतील तर मग आम्हाला ही बी शासनाची जागा आहे ना, ATM साठी थोडी जागा ही बी शासनाची जागा आहे. मग आम्ही ते येऊन अंत्यविधी करतो. दगडू कांबळे हां हा तर तहसीलदार आले होते. तर तहसीलदारानं बरोबर आम्हाला कळून गेलं होतं आणि तहसीलदार साहेब म्हणले होते हे कोंबडा बाग डाळलाय, आता बाग हे कवाशाला बी कोंबडा देणार. त्याच्यासाठी आम्हाला आज मला 70-80 वर्ष मला झाले साहेब. माझ्यासारखा एकही बी माणूस नाही आमच्या गावात. तुमच्या गावातली ही गावात जागा त्याचा आमचा विरोध आहे, त्याचा आमचा विरोध आहे. आणि आम्हाला कळत असं 70-80 वर्ष झालं साहेब, तेव्हापासून आमचं तिथंच आहे. आमच्या आज्यापासून बापापासून आणि आमची 70-80 वर्ष वय आहे माई साहेब. एकही माणूस नाही आमचा इथला, एक माणूस नाही, मीच आहे साहेब. आणि दुसरा आणि आमची 7 गुंठे म्हणा. हां 7 गुंठे सरपंच तहसीलदार साहेब यांनी आम्हाला करून दिली होती आणि तेच म्हणले होते की ही कोंबडा डाळलाय. ते धन्याला म्हणले होते कोंबडा डाळलाय, मात्र कोंबडा कव्हा इथं बाग देणार. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.